श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 908. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये हनुमंताच्या हृदयाचा हा करुणाभाव, हे संत हृदय अभ्यासत होतो. रावणाच्या समोर अनंत प्रकारचे अपमान सहन करूनही अकारण रावणाचं हित करणं हीच ज्या हनुमंताची संत प्रवृत्ती होती, त्या आधाराने हनुमंत रावणाशी संवाद करतोय. हनुमंताने रावणाला जीवन कृतार्थ करण्याची काही महत्वाची सूत्र या चौपायांच्या आधाराने सांगितली. त्यातील सर्वात प्रमुख सूत्र म्हणजे रामचरण पंकज उर धरहूं, लंका अचल राज तुम करिहूं. या लंकेवरतीच तुला अखंड राज्य करायची इच्छा आहे ना? तुझं साम्राज्य असंच अखंड वृद्धिंगत व्हावं, संपन्न व्हावं, हीच तुझ्या मनाची खरी धारणा आहे ना? मग त्यासाठी तुझं केवळ जो मार्ग तू धरलेला आहेस त्यामध्ये तुला वृत्त्यंतर करणं गरजेचं आहे. जीवनाचं खरं सद्भाग्य, सौभाग्य हे प्रभू रामचंद्रांच्या भजनामध्ये आहे. प्रभू रामचंद्रांच्या या चरणपादुकांना तू आपल्या हृदयामध्ये घट्ट धर. मी प्रभू रामचंद्रांच्या वतीने तुला वचन देतो की तुझं लंकेवरती अचल राज्य राहील. हनुमंत रावणाला त्याच्याच हिताची गोष्ट सांगतोय. पुलस्त्य मुनींच्या कुळाचा तू विचार कर. त्यांच्या निर्मळ चंद्रमासारख्या असलेल्या सुयशावरती रावणा कलंकित डाग होऊ नकोस. ही अहंकाराने भरलेली तुझी वाणी हेच तुझ्या विनाशाचं खरं कारण आहे. रावणा, या वाणीचं खरं तर एकच प्रयोजन आहे आणि ते म्हणजे प्रभू रामचंद्रांचं नाम या जिभेच्या आधाराने घेणं. त्याशिवाय या वाणीचं वेगळं सौंदर्य ते काय? तू आपल्या अंतरंगामध्ये विचार कर. हृदयामध्ये असलेल्या मदमोहाचा त्याग कर. रावणा, अरे प्रभू रामचंद्रांच्या नामाशिवाय ही वाणी देखील अशीच बिभत्स दिसते जशी एखादी स्त्री सर्व अलंकारांनी युक्त आहे परंतु वस्त्रविहीन आहे. त्याप्रमाणे तुझं हे पांडित्य, तुझी ही असलेली संपन्नता, तुझा असलेला हा सामर्थ्याचा प्रकार, हे सर्व काही रामनामाशिवाय अनाथ आहे रे. ते खरं रामनामाच्या सौभाग्यानेच तुझ्याजवळ अचल राहू शकेल. अशा पद्धतीने संत हृदयाचं हा बोध हनुमंत रावणाला देतोय. त्यातील पुढील टप्पा आपण आज चिंतनामध्ये घेणार आहोत. चौपायांचं गायन कालच्या टप्प्यामध्ये आपलं झालंच आहे. बघा, इथं हनुमंताने एक सुंदर शब्द वापरलाय, राम नाम बिनु गिरा न सोहा. वाणीच्या आधाराने भगवंताच्या नामाचं उच्चारण. संतांनी देखील वैखरीच्या आधारानेच भगवंताच्या नामाचं महत्व सांगितलं. माऊली देखील हरिपाठामध्ये हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हेच आपल्याला सांगते. काय कारण असेल बरं? सर्व संतांनी वैखरीचा अभ्यास करायला आपल्याला सांगितलंय. श्री महाराज म्हणायचे की नाम आपल्या जिव्हेने घ्यावं, त्याचा निनाद आपणच आपल्या कानांनी ऐकावा आणि ऐकता ऐकता त्या नामामध्ये, त्याच्या प्रेमामध्ये आपण बुडून जावं. सज्जनो, तसं बघितलं तर आपल्या 4 वाणी आहेत: वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा. या सगळ्यांमधून या वाणीचा प्रवाह वाहत असतो. वैखरी आपल्याला वाणीचं उच्चारण करते, त्याच्या आधाराने अर्थाची निर्मिती करते. परंतु या अर्थांना
जो आकार प्राप्त होतो तो मध्यमेमध्ये येतो बर का. या मध्यमेला शब्दांचा आकार प्राप्त होतो, परंतु त्याच्या मागे दडलेली भावना त्याची उत्पत्ती पश्यंतीमध्ये होत असते. आणि या पश्यंतीला स्फुरण रूपाने ऊर्जा देण्याचं काम ही परावाणी करत असते. त्यामुळे वैखरीच्या आधाराने आमचं उच्चारण होत असलं तरी त्याच्यापर्यंत आधारभूत तत्व आहे परा. नामस्मरणाच्या अवस्था जशा जशा आपण अखंड वैखरीच्या अभ्यासाने घ्यायला लागतो तसं तसं नाम हे वैखरीपासून परेपर्यंत जाऊ लागतं. हाच प्राण आणि अपानाचा योगमार्गातला संयोग आहे. हेच आत्मसाक्षात्काराचं खरं बीज आहे. आणि परावाणीमध्ये नाम पोहोचणं याचा अर्थ जे तिथं स्वाभाविकपणे निनादत होतं तिथं आपला अकर्तुम भाव येणं, तिथं केवळ विश्राम राहणं आणि त्या नामाच्या निनादामध्ये जीव स्वाभाविकपणे पडून राहणं, अशा पद्धतीने या नामाचा वैखरीपासून अभ्यास आम्हाला या सर्व स्थितींकडे नेत असतो. नामस्मरण हे वैखरीनीच संतांनी शेवटपर्यंत आपल्याला करायला सांगितलं. बघा, श्री महाराजांनी देखील शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला काय सांगितलं? एक वेळ राम बोला, म्हणा, वैखरीने म्हणा. अनेकांना वाटतं की अहो वैखरीनी म्हणजे ती केवळ पोपटपंची वाटते हो, केवळ आपली जीभ हलतीये, जिभेने म्हणायचं. त्यापेक्षा मनातल्या मनात हृदयामध्ये केलेलं किती छान आहे, होय की नाही? ठीक आहे, जर आपली तयारी असेल तर आपण जरूर मनातल्या मनात हृदयामध्ये नामस्मरण करावं. परंतु सद्गुरू जेव्हा आपल्याला हे सांगत असतात तेव्हा त्याच्या मागं काहीतरी एक विशेष भूमिका असते. ती भूमिका काय आहे सज्जनो? कारण हनुमंताने देखील रावणाला वैखरीने तू नामस्मरण कर सांगितलं. याचं कारण असे की रावण हे अहंकाराचं रूप आहे. अहंकाराचा वाहक हे जणू काही आपलं मन आहे. आणि त्यामुळं मनातल्या मनात नामस्मरण आपण जेव्हा करतो तेव्हा काही नामाची संख्या आपली होईल. कदाचित काही जणांच्या काही माळा होतील, तर काही जणांची केवळ काही नामस्मरणाची आवर्तनं होतील. मन लगेचच क्षणामध्ये नामामधून उडून जातं. आपल्याला कळत देखील नाही की कधी आपण नामस्मरणामधून बाहेर पडलो. आणि आपणच आपल्या स्वतःच्या अहंतेला खतपाणी घालत राहूत की माझं 24 तास नामस्मरण मनातल्या मनात अखंड चालू असतं. हे मन अत्यंत चंचल आहे. या मनावरती अवलंबून राहून साधना करता येणं हे फार मोठ्या योग्यांचं काम आहे. आपलं मन नामात असेल नसेल, परंतु एक निश्चित आहे की ही वाणी जर आपण अखंड नामात ठेवली तर आपण निदान नामाचा एक किनारा तर अखंड घट्ट धरून राहूत, होय की नाही? गोस्वामीजींनी देखील नामस्मरण हे जिभेनेच करायला सांगितलेलं आहे. नाम जीह जपी जागत जोगी, बिरती बिरंची प्रपंच बियोगी, ब्रह्म सुख ही अनुभव ही अनुपा, अकथ अनामय नाम न रूपा. हे सगळं काही वैखरीच्या नामस्मरणाच्या आधाराने प्राप्त होतं. जे ब्रह्मसुख योग्यांना प्राप्त होतं तेच वैखरीने नाम घेणाऱ्या व्यक्तीला देखील अंतरंगामध्ये नामस्मरण ब्रह्मसुख अनुभवायला देतं. त्यामुळं वैखरीने नामस्मरण करणं ही नामस्मरणाच्या अभ्यासाची प्रथम पायरी देखील आहे आणि अंतिम परीक्षेचा देखील तोच अभ्यासक्रम आहे. नामामध्ये उगीच आपण आता माझं नाम मध्यमेमध्ये गेलंय, आता माझं नाम पश्यंतीमध्ये गेलंय, अशा आपल्या स्वतःच्या मोजमापाला जर आपण थांबवू शकलो आणि दररोज आज माझा नामाचा पहिलाच दिवस आहे, अशा पद्धतीने नामस्मरणाच्या अभ्यासाला जर बसलो तर बघा सज्जनो, नाम आम्हाला आमच्या अंतरंगामध्ये सौ प्रगटत जिमी मोल रतनते अशा पद्धतीने या नाम रत्नाचं मूल्य प्रगट करून सांगेल. बघा, हनुमंताने
अहंकार रूपी रावणाला जणू काही हा उपदेश दिलाय की बाळा, नाम जिभेने घे बरं, ते जिभेचं सौंदर्य आहे. नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रपंच हा त्याला कधीच अडथळा ठरत नाही. प्रपंच अतिशय उत्तम करावा हेच सर्व संतांचं देखील आपल्याला सांगणं आहे. श्री महाराज म्हणायचे की माझ्या माणसाने इतरांपेक्षा देखील प्रपंच उत्तम करावा, त्यामध्ये कुठलीही हेळसांड करू नये, कारण की तो प्रपंच कोणाचा आहे? तो प्रभू रामचंद्रांचा आहे. जसं आपल्याला एखाद्याने जर घर राहायला दिलं भाड्याने आणि जर तो मालक म्हणाला की मी कधी येईन बरं का बघायला घर, तर आपण घर जास्तीत जास्त स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो. तिथं आपल्याकडून कुठली अडगळ राहणार नाही ना, जेणेकरून आपल्यावरती तो मालक संतापणार नाही ना. हा जसा आपण आपल्या अंतरंगामध्ये विचार करत असतो ना, तसं आपल्या प्रपंचामध्ये आपल्या प्रपंचाचा मालक राम आहे आणि तो काय म्हणेल त्याला आवडेल ना, अशा पद्धतीने आपण जर आपला प्रपंच नित्य उत्तम पद्धतीने केला तर संतांना देखील असाच प्रापंचिक अभिप्रेत आहे. प्रपंच म्हटला की पैसा अडका आला, संपन्नता आली, सर्व प्रकारची सुख आली. मी मध्यंतरीच तुम्हाला त्या चारुदत्त आफळेंच्या कीर्तनात ऐकलेल्या प्रपंच शब्दाची व्याख्या सांगितली ना, की या पंच इंद्रियांच्या आधाराने मिळणारं जे सुख आहे, त्या सुखासाठी म्हणून एकत्रित राहणं याचं नाव प्रपंच. अशा या प्रपंचामध्ये हा पैसा, हे सुख, ही संपन्नता, यासाठी आम्ही दिवस रात्र झटत असतो. परंतु समर्थ म्हणतात ना की जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे. आमच्या मनासारखा प्रपंच घडत नाही, मनासारखा पैसा अडका मिळत नाही, मनासारखं सुख संपन्नता प्राप्त होत नाही. ही बहुतांश आम्हा प्रापंचिकांची अंतरंगामध्ये कुठेतरी तक्रार असते. अशा या प्रपंचाला पूर्णत्व हे आपण किती मिळवलं असता येतं याचं उत्तर कोणाकडेच नाहीये. ना एखादा गरीब म्हणेल की मला एवढं मिळालं तर माझ्या प्रपंचाला पूर्णत्व आहे, ना एखादा श्रीमंत सांगू शकेल की मला एवढं मिळालं तर माझ्या प्रपंचाची पूर्णता आहे. प्रपंचाचं रूपच मुळी अपूर्ण आहे. मग अशा अपूर्ण प्रपंचामध्ये समाधान कसं राखायचं, भगवंताचं स्मरण कसं राखायचं? कारण की जोपर्यंत मन प्रसन्न नाही, समाधान अंतरंगामध्ये नाही, तोपर्यंत नामस्मरण देखील सदा सर्वदा आमच्या आयुष्यामध्ये राहू शकत नाही. मग अशा प्रपंचामध्ये आपल्या मनासारख्या गोष्टी घडोत न घडोत, आपल्या मनासारखं उत्पन्न मिळो न मिळो, परंतु तरी देखील जर आम्हाला समाधानी राहायचं असेल तर त्याचं सूत्र हनुमंत रावणाच्या आधाराने आम्हा तुम्हा प्रत्येकाला सांगू लागतो. हनुमंत म्हणतो, रावणा, राम विमुख संपत्ती प्रभुताई, जाई रही पायी बिनु पायी. हे रावणा, अरे तू कुबेराची संपन्नता चोरून आणलीस, तू मोठ्या मोठ्या राजांना आपलं मांडलिक बनवलं, स्वर्गामधल्या इंद्रादी देवतांपासून देखील तू वारंवार प्रचंड मोठी संपन्नता या लंकेमध्ये आणून ठेवतोयस. मी तुझी लंका पाहिली, असा कुठला कानाकोपरा आता या लंकेमध्ये शिल्लक आहे जिथं हिरे, माणिक, रत्न, सोनं, नाणं ह्याशिवाय या लंकेचं दर्शन घडतंय? हे सगळं काही आहे रे, परंतु या संपन्नतेमध्ये राहत असताना देखील मला तुझ्या अंतरंगामध्ये असलेली भीती देखील स्पष्टपणे दिसतेय. आपण बघतो ना की जेवढी संपन्नता असते तेवढ्या मनुष्याच्या मागे काळज्या देखील भरपूर असतात, चिंता देखील भरपूर असते. स्वाभाविकपणे त्याला असं वाटत असतं की हे आपण टिकवू शकूत न टिकवू शकूत. आणि त्यामुळं रावणाकडे पाहून हनुमंत आमच्यासारख्या प्रापंचिकांना देखील हे सूत्र देतो की राम विमुख संपत्ती प्रभुताई. रामाच्या अधिष्ठानामध्ये, रामाच्या स्मरणामध्ये मिळालेलं संपन्नता, रामाच्या स्मरणामध्ये मिळालेलं प्रभुत्व,
हेच मनुष्याला चिरकालीन सुख देणारं ठरतं. रामाशी विन्मुख राहून कधीही कोणीही जीवनामध्ये जे काही मिळवलं असं त्याला वाटत असतं, ते सगळं काही जणू काही पाहता क्षणी ते ऐश्वर्य निघून जात असतं. ही वास्तविकता आहे बरं का. रामाच्या स्मरणामधली संपन्नता, रामाच्या स्मरणामधलं ऐश्वर्य हेच समाधानाचं खरं कारण आहे. आपण म्हणाल की म्हणजे रामनाम घेतलं असता आम्हाला खूप संपन्नता मिळेल का हो, खूप प्रभुत्व मिळेल का, आमचं प्रारब्ध बदलून जाईल का? याची दोन उत्तर आहेत सज्जनो. एक, सुंदरकांडामध्ये जेव्हा विभीषण रामाच्या समोर जातो त्यावेळेला राम विभीषणाचा राज्याभिषेक करून टाकतो. राम विभीषणाला म्हणतो की जदपि सखा तव इच्छा नाही, परंतु काय करू रे, मोर दरसु अमोघ जगमाही. माझ्या दर्शनाचा महिमा असा आहे, ते असं अमोघ तत्व आहे की तिथं माझ्या दर्शनाच्या पश्चात माझा साधक, माझा दास, माझा भक्त हा विपन्नतेमध्ये कधी राहू शकत नाही. बघा, आमचा रामराय तर गोंदवल्यातच आहे. मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून विचार करतो की श्री महाराज जर माझ्या जीवनामध्ये नसते आले तर आज जे काही म्हणून मला मिळालेलं आहे, मग ते कमी असेल जास्त असेल तो भाग गौण आहे, परंतु जे काही श्री महाराजांच्या कृपेने माझ्या संसारामध्ये, माझ्या प्रपंचामध्ये मला मिळालं आणि त्याआधी माझा असलेला, माझ्या कष्टाने चालणारा प्रपंच, यामध्ये असलेला जमीन आसमानाचा फरक आपण पाहतो. त्यावेळेला सुंदरकांडच्या या चौपाईचं महत्व पाटतं की मोर दरसु अमोघ जगमाही. श्री महाराज म्हणायचे ना की तुम्ही तुमचा प्रपंच माझ्याकडे सोपवा, मी तो तुमच्या कल्पनेच्या पलीकडे चांगला करून टाकतो. आणि श्री महाराजांनी तुम्हा आम्हा प्रत्येकाला तशी संपन्नता दिली, प्रत्येकाला ते समाधान दिलं. जणू काही या अपूर्ण प्रपंचामध्ये देखील मिळालेली संपन्नता आम्हाला विलक्षण आनंद, विलक्षण समाधान देऊन गेली, यात काही शंकाच नाही. आणि मग राहिला दुसरा प्रश्न की रामाच्या दर्शनाने माझ्या जीवनामध्ये संपन्नताच येत राहील का, मी श्रीमंत होत जाईन का? याचं एक फार सुंदर उत्तर डोंगरे महाराजांनी दिलेलं आहे. बघा, मी तुम्हाला एकदा आठवत असेल तर अयोध्याकांडाच्या प्रथम दोह्याचं स्मरण करून दिलं होतं. जब ते राम ब्याही घर आये, नित नूतन मुद मोद सुहाय. अशा पद्धतीने तो जो पहिला दोहा आहे की ज्यामध्ये सीताराम विवाहाच्या पश्चात अयोध्येमध्ये आल्यानंतर अयोध्येमध्ये कशा पद्धतीने संपन्नतेचा महापूर आलेला आहे, कशा पद्धतीने सर्वत्र आनंदी आनंद झालेला आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये किती त्याला विलक्षण संपन्नता प्राप्त झालेली आहे. अनेक संतांचा स्वानुभव आहे की त्या चौपायांचं, पहिल्या दोह्याच्या या 4 चौपायांचं गायन आपल्या घरामधल्या लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी नित्य संध्याकाळी आपण गावं. अनेकांचा तसा अनुभव आहे. तपस्वी डोंगरे महाराजांना एकदा एकाने विचारले की डोंगरे महाराजजी, आपलं यावरती काय मत आहे? ते म्हणाले, निश्चितच अयोध्याकांडाचा पहिला दोहा हा प्रापंचिकाने नित्य वाचन करावा, नित्य स्मरणामध्ये ठेवावा, कारण प्रपंचाला लागणारी अनुकूलता त्या दोह्यामध्ये आहे. मी आपणास आणखीन एक उपगोष्ट सांगू का? रामचरित मानसमध्ये अशा अनेक मंत्रमय चौपाया आहेत बरं का. अनेक मानस मर्मज्ञांनी त्या चौपायांचा अभ्यास केलेला आहे आणि त्या चौपायांना सिद्ध केलंय, स्वतः गाऊन, अनुभवून, वारंवार त्याचं स्मरण करून, चिंतन करून. आणि त्या चौपाया मग त्या व्यक्तीसाठी सिद्ध होतात. त्या व्यक्तीसाठी त्या चौपायांमधून त्याला जो अपेक्षित असणारा परिणाम असतो तो त्यांना प्राप्त होतो. आणि त्या दृष्टीने मग आरोग्याविषयी, धनसंपदेशाविषयी, घरातल्या मुलाबाळांच्या असलेल्या प्रश्नांविषयी अशा वेगवेगळ्या चौपाया, मंत्रमय चौपाया अनेक पुस्तकांमधून आपल्याला अभ्यासायला मिळतात.
माझ्या दृष्टीने तर संपूर्ण मानस हेच एक मंत्रमय असं शास्त्र आहे. तुम्ही जे वाचाल, मंगल भवन मंगलहारी, उमा सहित जेही जपहु पुरारी. आपण मनापासून या आपल्या हृदयस्थ असलेल्या मंगल भवनामध्ये प्रभू रामचंद्रांचं स्मरण करावं, गायन करावं आणि आपल्या जीवनातल्या सर्व अमंगलाला दूर करावं, असं हे विलक्षण रामचरितमानसचं शास्त्र आहे. मी तुम्हाला का एवढा रामचरितमानसचा प्रत्येक दोहा गाऊन दाखवतो? मी तुम्हाला म्हटलं असतं ना की आज आपण दोहा क्रमांक 22चं चिंतन करणार आहोत. जसं मी दासबोधामध्ये संपूर्ण दासबोध नाही वाचू शकलो, मी काही मोजक्या चौपा मोजक्या ओव्या आपल्या समोर घ्यायचो आणि त्यांच्या आधाराने त्याचं चिंतन करायचो. याचा अर्थ असा नाही की दासबोधाच्या ओव्या आणि रामचरितमानसच्या चौपायांमध्ये मी फारकत करतो. एकंदर संख्येचा विचार केला असता दासबोधाच्या सगळ्या ओव्यांना गाऊन त्याचं स्मरण करणं, त्याचं चिंतन करणं हे शक्य नव्हतं. परंतु रामचरितमानसचा प्रत्येक दोहा हा 2-3 मिनिटांमध्ये गाऊन होतो आणि त्यामुळे मी प्रत्येक दोह्याला गाऊन त्याचं चिंतन आपल्या समोर ठेवतो. आपले एक श्रोता आहेत, त्यांनी मला एकदा गमतीने सांगितलं की मी जेव्हा पहिल्यापासून रामायण ऐकतो तेव्हा बऱ्याचदा मी तुमच्या चौपाया आल्या ना की फॉरवर्ड करतो आणि जिथून चिंतन सुरू होतं तिथून ऐकतो. परंतु आता तुमच्याबरोबर सुंदरकांडचे पाठ करून चौपायांचं वाचन कसं करायचे ही कला अवगत झाल्यानंतर आता मात्र मी प्रत्येक चौपाई तुम्ही गायला लागला की रामायण उघडतो, त्या चौपायांकडे पाहतो आणि त्या आधाराने तुमच्या चिंतनामध्ये उतरतो. मला फार वेगळा आनंद मिळतो. सज्जनो, रामचरित मानस हे स्वतः सिद्ध शास्त्र आहे. यामध्ये रवी पाठक एक किंकर आहे, एक छोटासा कोणीतरी जीव आहे जो स्वतःचाच उद्धार करून घेण्यासाठी गातो. मी इतरांसाठी काय गाणार? परंतु एक निश्चित आहे की रामचरित मानस या रामायणाचं गायन जो कोणी श्रद्धेने मनापासून कुठल्याही प्रकारची इच्छा न ठेवता जरी करत असला तरी प्रभू रामचंद्रांना त्याचं न्यून काय आहे याची जाणीव असते. त्याच्या स्मरणामध्ये जो राहील त्याच्या जीवनामध्ये ते न्यून कशा पद्धतीने भरून काढायचं याची काळजी रामाकडे लागते. बघा, तर डोंगरे महाराजांनी त्या मनुष्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. त्या चौपाया गायल्यानंतर मनुष्य हा अत्यंत श्रीमंत होईल. त्या माणसाची उत्सुकता ताणली गेली, किती श्रीमंत होईल? ते म्हणाले, किती श्रीमंत होईल हे काही मी सांगू शकत नाही, पण तू एक गोष्ट निश्चित सांगतो की त्याला कमी कधीच पडणार नाही. वा, श्री महाराजांचं वाक्य आठवलं, 3 दिवसाचं जर साठा असेल तर प्रापंचिकाने स्वतःला श्रीमंत समजावं. आणि जीवनामध्ये जी गोष्ट ज्या वेळेला पाहिजे ती जर मिळाली तर यापेक्षा अजूनही श्रीमंतीची व्याख्या ती काय? बँकांमध्ये पडलेल्या एफडी आणि बँक बॅलन्स याच्या आधाराने जर आपण आपल्या स्वतःला श्रीमंत समजत असू तर आपण अजूनही रामाच्या आधारावरती जगायला शिकलोच नाही असं समजावं. ते सगळं व्यवहाराच्या दृष्टीने ठीक आहे, परंतु आपला आधार कोण आहे? आपला आधार आपला राम आहे. तो आहे तर सगळं काही आहे आणि तो नसेल तर सगळं असूनही काहीच नाहीये. हे सूत्र सज्जनो जितक्या लवकर आमच्या जीवनात आम्हाला अनुभवायला येईल ना तेवढं आम्हाला श्री महाराजांचं चरित्र कळेल, तेवढं आम्हाला श्री महाराजांच्या लीला कळतील. बघा, राम मंदिराच्या उभारणीला श्री महाराजांनी लगेच सुरुवात केली, लगेच मजूर बोलवले, लगेच जे काही होतं नव्हतं तेवढ्या भांडवलामध्ये बांधकाम सुरू केलं. अजूनही चर देखील खडून नसतील झाले, पाया भरणी देखील अजूनही संपली नसेल तोपर्यंत असलेला पैसा हा आटून गेला. गीतामाई महाराजांना म्हणतीये, अरे गणू, तू एवढं मोठं बांधकाम काढलं, पैशाचं काय रे? कसं करायचं आता? बांधकामाचे पैसे, मालाचे पैसे, मजुरांचे पगार सगळं काही द्यायचंय. श्री महाराज लगेच म्हणाले, आई काळजी रामाला बर का, आपल्याला नाही. कोणा मागू नका काही या भावनेने श्री महाराज स्वस्थ राहायचे आणि बरोबर योग्य वेळेला त्या दिवशी न जाणे रामराया कोणाला बुद्धी द्यायचा आणि ते पैसे त्या ठिकाणी यायचे, कार्य होत राहायचं. श्री महाराज प्रत्येक वेळेला ती व्यक्ती आली की आपल्या आईकडे बघायचे, आई काळजी रामाला बर का. आणि या उलट सज्जनो, रामाच्या विन्मुक्तेमध्ये अनेक लोक
करोडपती, अरबपती, खरबपती, मला माहित नाही त्याच्या पलीकडे काय असतं, एवढे प्रचंड श्रीमंत असतात, तरी देखील इतके दैन्यवाणे असतात की जणू काही त्यांना असं वाटतं की गेलेला रुपया म्हणजे जणू काही आपली सगळी संपन्नता संपू लागलेली आहे. सज्जनो, प्रभू रामचंद्रांच्या आधाराशिवाय जी काही संपन्नता आपण आपल्या जीवनामध्ये आधारभूत म्हणून ठेवतो, ती खरं तर एक सावली आहे. आपण सावलीच्या पकडायला जातोय, सावलीचा आधार शोधायला जातोय, परंतु ती सावली ज्या मूळ पुरुषाची आहे त्याचे चरण मात्र आम्ही विसरून जातोय. हे सगळं मायावी असलेलं चलन वळण, परंतु तरी देखील ते आम्हाला सत्य वाटतं आणि जो खऱ्या अर्थाने सत्य रूप प्रभू रामचंद्र आहे तो मात्र आम्हाला कल्पनेचा वाटतो. यापेक्षा आमचं अज्ञान ते काय. आणि त्यामुळे जीवनामध्ये तुम्ही श्रीमंत आहात, मध्यमवर्गीय आहात, गरीब आहात, प्रभू रामचंद्रांच्या स्मरणामध्ये जर तुम्ही असाल तर सज्जनो, तुम्हाला तुमच्या या तिन्ही अवस्थांमध्ये समाधानाची, सौख्याची स्वाभाविक उपलब्धी होईल. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कधीही या पैशाच्या आधाराने मी सुखी होईन ही भावना त्रस्त करणार नाही. जो रामाच्या स्मरणामध्ये आहे, जी काही त्याच्याकडे संपन्नता आहे, त्या संपन्नतेच्या विषयी तो कसा असतो. श्री महाराजांना एकदा एकाने विचारले की खरा पंत कसा असतो महाराज. महाराज म्हणाले मी सांगेन योग्य वेळ आल्यानंतर. आणि एक दिवशी दुपारच्या वेळेला माधुकरी मागायला श्री महाराज बाहेर पडले आणि एका रामदासी भिक्षेकरीच्या झोपडी समोर गेले. तो रामदासी भिक्षेकरू नुकताच माधुकरी मागून झोपडीत आला होता आणि तिथं सर्वजण भिक्षा मागायला आलेले पाहताच त्याने आपली झोळी जशीच्या तशी श्री महाराजांच्या झोळीमध्ये ओतली. यावरती महाराज म्हणाले, आपणच मला विचारलं ना खरा पंत कसा असतो. खरा पंत असा असतो म्हणे, जो स्वतः देखील भिक्षेच्या आधाराने मिळवून आणतोय आणि तरी देखील आलेल्या व्यक्तीला देताना ज्याच्या मनामध्ये कुठलाही संकोच येत नाही, ती रामसन्मुखता आहे. अरे मी हे दिल्यानंतर मी काय खाऊ हा प्रश्न त्याला पडत नाही. माझा राम माझा स्वामी आहे, त्याला माझी काळजी आहे, तो जसं ठेवेल तसं ठेवेल. ही एक स्वाभाविक धारणा अंतरंगामध्ये असते. आणखीन एक उदाहरण सांगतो भैयासाहेब मोडकांचं. आपल्याला ती कथा माहीतच आहे की श्री महाराजांनी त्यांना विचारलं की तुम्हाला काय पाहिजे, परमार्थ पाहिजे का प्रपंच. यावरती ते म्हणाले मला परमार्थ हवा. म्हणाले बघा परमार्थामध्ये कदाचित चौपदरी हातात घ्यावी लागेल, चालेल म्हणाले, पण परमार्थच हवा मला. आणि त्यानंतर श्री महाराजांनी त्यांचं जे प्रारब्ध होतं ते त्यांना भोगण्यासाठी समर्थ केलं. त्यांची सगळी संपन्नता आटून गेली. घरामध्ये असलेली प्रचंड लक्ष्मी, प्रचंड असलेली ही संपन्नता काही वेगवेगळ्या कारणांमुळे आटत गेली. इतकी आटली की इंदोरचं राहतं घर सोडून पुण्यामध्ये राम मंदिरामध्ये एखाद्या आश्रितासारखा त्यांना निवास करावा लागला. हेच तुलसी रामायण भैयासाहेब मोडक त्या राम मंदिरामध्ये सांगायचे, गायचे, स्वतः चौपायांचं गायन करायचे. आणि आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये गोंदवल्याला गणपतराव दामलेंशी त्यांचा संवाद झाला आणि ते म्हणाले श्री महाराजांनी माझ्या आयुष्याचं सोनं करून टाकलं. बघा, ज्याच्या जीवनातलं सोनं नाणं गेलं तरी देखील जो श्री महाराजांनी माझ्या जीवनाला सोनं करून टाकलं असं म्हणू शकतो, ही रामसन्मुखता आहे. रामसन्मुखता याचा अर्थ केवळ श्रीमंती नाही, केवळ ऐश्वर्य नाही. रामाने मला भरपूर दिला आहे केवळ या कृतार्थ भावनेमध्येच जगणं नाही, तर जर माझं प्रारब्ध खडतर असेल तर ते प्रारब्ध स्वीकारून त्यामध्ये देखील समाधानामध्ये जगणं, हे या भैयासाहेब मोडकांच्याकडून आपण शिकावं. ही रामसन्मुखता आहे. एकच गोष्ट करावी, पूज्य बाबा म्हणायचे त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला रामाची इच्छा म्हणून स्वीकारावा आणि आपण आपल्या जीवनातली तक्रार बंद करावी. आपली भ्रांत आपण पळवून लावावी. आता पुढच्या महिन्याला कसं होणार हा प्रश्न आपण आपल्या स्वतःला विचारू नये. आपल्याकडे असलेला पैसा अडका सांभाळून जपून वापरावा, ह्यात काही शंका नाही.
श्री महाराज म्हणायचे की प्रापंचिकाने आलेल्या व्यक्तीला सगळं काही देऊन टाकावं असं माझं अजिबात म्हणणं नाही, परंतु आलेल्या व्यक्तीला विन्मुख देखील पाठवू नये. त्याची इच्छा बघावी, आपली असलेली ताकद बघावी, याचा सारासार मेळ राहावा आणि त्यातील काही भाग तरी आपण आलेल्या व्यक्तीला देऊन टाकावा. अशा पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये प्रपंचाचा परमार्थ करू शकतो. बघा, सगळं काही आपल्या उराशी धरणं, मालाच कमी आहे, मी कोणाला देऊ, या भावनेमध्ये जगणं ही रामविन्मुक्ता आहे. आणि जे काही आपल्याकडे आहे त्या घासातला घास समोरच्याला देऊन तृप्त करण्याचा प्रयत्न करणं ही रामसन्मुक्ता आहे. बघा, ज्ञान कसं, एक विचार आपण दुसऱ्याला सांगितला, त्याचा विचार आपण घेतला की त्यावेळेला आपण देखील संपन्न होतो, कारण आपल्याकडे 2 विचार येतात, समोरच्या व्यक्तीकडे देखील 2 विचार येतात. लोक व्यवहारामध्ये म्हणतात पैशाचं तसं नाही ना, माझ्याकडचा 1 रुपया आहे, मी कोणाला दिलं तर समोरच्या व्यक्तीकडे 2 होतील, माझ्याकडे 0 होतील. परंतु सज्जनो, जो रामाच्या आधारावरती आहे त्याच्या जीवनामध्ये त्याला हा प्रश्न पडत नाही, कारण की तो देणारा देखील राम आहे, घेणारा देखील राम आहे. यामध्ये असलेल्या निमित्ताला कशा पद्धतीने सांभाळायचं याची काळजी देखील रामाकडे आहे. आणि त्यामुळे जीवनात पैसा हा अत्यंत महत्वाचा आहे. तो अत्यंत नीतीने मिळवावा, काळजीपूर्वक सांभाळावा, प्रपंच उत्तम करावा. परंतु प्रपंचामध्ये पैसा हे सर्वस्व आहे हे समजून जगणं, मला वाटतं ही आमच्या जीवनातली रामविन्मुक्ता आहे. आणि त्यामुळे हनुमंत म्हणतो की हा पैसा अडका जो प्रारब्धाने येतो ना, आणि त्याला आपण आधारभूत समजतो, रावणा, या सर्व प्रकारच्या संपन्नतेला पावसाळ्यातल्या नद्यांप्रमाणे वाहणं माहिती असतं. जोपर्यंत नशीब आहे, जोपर्यंत प्रारब्ध आहे, तोपर्यंत त्या वाहत राहतात. आणि जसं ते पाणी आटलं त्यासरशी या देखील कोरड्या पडतात. परंतु ज्याने आपला आधार रामावरती ठेवला, त्या प्रत्यक्ष लक्ष्मी नारायणाच्या चरणांशी जो आपला भार सोपून स्थिरावला, त्याने आपल्या प्रपंचाला त्याच्या चरणांशी जोडलं. त्याच्यासाठी मात्र सजल मूल जिन सरितन नाही, बरशी गळे पुनी तबही सुखाही, अशी अवस्था कधीच येत नाही. कारण प्रभू रामचंद्र हा कैवल्याचा दानी आहे. त्याच्या चरणांमधून जशी गंगा वाहते त्याचप्रमाणे सौख्य, समृद्धी, सुख, ऐश्वर्य, संपन्नता आणि त्याहीपेक्षा प्रमुख म्हणजे समाधान हे नित्य वाहत असतं. अशा प्रभू रामचंद्रांच्या चरणांशी आपण आपला प्रपंच जोडावा आणि नित्य आपल्या जीवनामध्ये संपन्न राहावं, समाधानी राहावं. हेच अत्यंत महत्वाचं सूत्र हनुमंत रावणाला सांगतोय. सज्जनो, हा उपदेश लीलाचरित्रातल्या रावणाला आहे, परंतु आमच्या अंतरंगामध्ये असलेल्या अहंकार रूपी रावणाला देखील आहे. ते सूत्र ज्याला कळालं तो आपल्या जीवनामध्ये प्रभू रामचंद्रांच्या वरती आधारभूत होऊन जगण्याची कला शिकेल आणि त्यातून त्याच्या जीवनाला एका वेगळ्याच उंचीवरती तो घेऊन जाऊ शकेल. यातील पुढील कथाभाग आपण आता उद्याच्या कथाचरित्रामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण.